नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, मग त्याच्यामध्ये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS, नवोदय विद्यालय परीक्षा, प्रवेश परीक्षा जी असते ती, मंथन, अभिरूप, ITS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी गणित या विषयातील अपूर्णांक घटक महत्त्वाचा आहे। बघा, परीक्षेमध्ये 2-3 प्रश्न म्हणजे जास्त प्रश्न अपूर्णांकावर विचारले जातात, म्हणजे आपली 8 मार्कांची तयारी इथे होते। मग बघा, त्याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये अनेक प्रकारची गणित आहेत। मग त्याच्यामधलाच आपण आज आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकामध्ये कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अपूर्णांक म्हटलं की आपल्याला माहिती आहे की अंश आणि छेद हे आपल्याला माहिती आहे, पण आता इथे काय आहे, दशांश अपूर्णांक पण माहिती आहे आपल्याला। काय आहे दशांश चिन्ह म्हणजे 0.2 हा झाला दशांश अपूर्णांक। पण आता इथे आपल्याला काय शिकायचंय, आवर्ती दशांश अपूर्णांक। मग बघा, आवर्ती म्हणजे काय, 0.2 आहे, त्या 2 वर फक्त अशी आडवी रेषा असेल। आपण प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न बघितले असतील। मग आता याचं रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं करायचं, तर बघा, अंक कोणता आहे, 2 आहे, पॉइंटच्या पुढे 0 आहे, त्याच्यामुळे 0 नाही लिहिलं तरी चालेल। मग 2 संख्या आहे म्हणून मग 2 लिहायचंय। व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेद। मग बघा, 2 या एका संख्येवरच आडवी रेषा आहे। मग एका संख्येवरच आडवी रेषा, मग जेवढ्या संख्येवर आडवी रेषा आहे तेवढ्या वेळा काय लिहायचं, त्याच्याऐवजी 9 लिहायचा, म्हणजे ही एकच आडवी रेषा आहे। मग छेदामध्ये काय लिहायचंय, 9 लिहायचंय। मग याचं उत्तर कसं झालं, 0.2 आणि हे आवर्ती आहे, बरोबर 2/9 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे। बघा, खूप सोपा प्रश्न आहे, अगदी वेळही लागत नाही, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही। आता बघा, इथे झालं 1 अंकीचा। आता जर 2 संख्यांवर आवर्ती चिन्ह असेल तर काय करायचं, बघा, आहे तसा अंक लिहून घ्या, 31 अंक लिहून घेतला। 2 संख्यांवर आवर्ती चिन्ह आहे, मग जेवढ्या संख्येवर आवर्ती चिन्ह आहे तेवढं छेदामध्ये काय लिहायचा, 9 लिहून घ्यायचा। मग इथे 2 वेळा आहे म्हणून इथे 2 वेळा 9 लिहून घेतला। मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 0.31 आणि हे वर आवर्ती चिन्ह आहे, मग 31 अंश छेद 99। हे झालं सिंपल, अगदी याचा अगदी बेसिक गणित झाली। आता आपण पुढची थोडीशी याच्या पुढची गणित बघूया। बघा, पुढची गणित बघूया आपण या पद्धतीनं। आता हे थोडंसं मोठे अंक आहेत, पण बघा या गणितामध्ये आपल्याला काय दिले, काही संख्यांवर म्हणजे फक्त 2 संख्यांवर आवर्ती चिन्ह आहे आणि या 2 संख्यांवर आवर्ती चिन्ह नाहीये। मग अशा वेळेस आपण काय करायचं असं आपल्याला विचारले ना। मग आता काय करायचं, बघा, 0 काय लिहायचा नाहीये, आहे तशी संख्या लिहून घ्या। काय आहे संख्या, 1254। बघा, इथे मी लिहून घेते 1254, ठीक आहे। कोणत्या संख्येवर, किती संख्येवर आवर्ती चिन्ह आहे, 2च आहे, 1 आणि 2। मग इथे काय लिहून घ्यायचंय, 9, 2 वेळा 9 लिहून घेतला। आता बघा, 12 म्हणजे या पुढच्या 2 संख्यांवर आवर्ती चिन्ह नाहीये। मग अशा वेळी काय करायचं, मग या 2 संख्यांवर आवर्ती चिन्ह नाहीये, अशा वेळी त्याच्या पुढे आपल्याला काय द्यायचे, 2 शून्य लिहायचे आहेत। हे झालं छेदाचं। मग आता इथे काय करायचं, मग बघा, पूर्ण संख्या आधी आहे तशी आपण लिहिली, दोघांवर आवर्ती चिन्ह आहे, डबल 9 लिहिला, ह्याचं 0 लिहिलं। आता या दोघांवर आवर्ती चिन्ह नाहीये म्हणून मग तो अंक आपल्याला काय करायचंय, याच्यामधून वजा करायचंय। मग बघा, 1252 मधून आपल्याला काय, सॉरी इथे 54 आहे, मी 52 लिहिले, 1254 या संख्येतून आपल्याला 12 ही संख्या काय करायची आहे, वजा करायची आहे। मग आता उत्तर बघा किती येते, बघा, 4तून 2 गेले, 2 राहिले, 5तून 1 गेला, 4 राहिले आणि हे 1212। आपलं उत्तर किती आहे, 1242 भागिले 9900। आता बघा, या संख्यांची आपण बेरीज घेतो, बघा, 9 आणि 9 18, ह्याची बेरीज किती आली, 18, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 8 9, ह्याची बेरीज किती आली, 9 आली। मग बघा, दोन्ही संख्या 9च्या पटीतल्या आहेत, है की नाही, म्हणजे दोन्ही संख्यांना 3 ने किंवा 9 ने किंवा 18 ने भाग जाईल। मग आपण इथे काय करूया, याला 18 ने भाग घालूया। बघा, मग भागिले मी इथे काय केलं, 18 केलं।
आता बघा इथे आपण या पद्धतीने भागाकार करूया. काय आहे 1242 भागिले 18. आता बघा 12च्या पाड्यामध्ये 124 हा अंक आहे का? सॉरी 18च्या पाड्यामध्ये 124 हा अंक आहे का? तर नाहीये. मग काय करायचं याच्यापेक्षा छोटा अंक. मग बघा 12 पंचे 9 सॉरी सारखं 12च येते 18 18 पंचे 90 18 सक काय लिहायचं इथे 18 सक 108 18 सक 108. मग बघा आता 4तून 8 जात नाहीत. मी इकडचा आपण हातचा घेतो. 14तून 8 गेले बाकी राहिली 6. ह्या दोनातला एक तिकडे गेला. इथे एकातून 0 गेला 1 राहिला. एकातून 1 गेला 0. वरून हा 2 आपण काय केला खाली घेतला. आता बघा 18च्या पाड्यामध्ये 162 आहेत का? तर हो आहेत. मग 18च्या पाड्यामध्ये बघा 18 9 162 18 9 162. मग यांची जर आपण वजाबाकी केली तर भागाकार बाकी किती येते 0 येते. म्हणजे या संख्येला 18 ने पूर्ण भाग गेलेला आहे. आपण इथे 3 ने पण भाग घालवू शकतो पण खूप वेळ लागेल म्हणून इथे डायरेक्ट 18 ने भाग दिला. मग याचं उत्तर किती आलेलं आहे 69. आता हे झालं या संख्येला 18 ने भागायचं. आता याचं बघा इथे मी भाग घालवते 9900 आणि इथे काय आहे भागिले 18. आता 18च्या पटीमध्ये 99 आहेत का? तर नाहीये. मग काय त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 18 पंचे 90. मग बघा 18 पंचे 90 99 मधून 90 गेले बाकी आली 9 आणि मग वरून काय घेतला 0 खाली घेतला परत 90 आले. 18च्या पटीमध्ये 90 आहे. मग 18 पंचे 90. सगळ्यांना दिसतंय का बोर्डवरचं? मला तशी कमेंट करायची आहे की मॅडम हो दिसतंय आणि समजलं का हेही मला सांगायचंय. 18 0ला 18 ने भाग घालवा 18 0 0 बाकी किती आली 0. मग आपलं उत्तर भागाकार किती आलाय 550. मी इथे खाली काय लिहून घ्यायचे छेदामध्ये 550. मग बघा याचं उत्तर काय आलं 69 भागिले 550. हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. आपल्याला या प्रकारचे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे आहेत. काय नाही फक्त आता इथे काय सांगितलं जेवढे 0 जेवढ्या संख्यांवर आहे तेवढं 9 द्यायचं. ज्याला नाहीये तेवढे 0 द्यायचं आणि भागाकार फक्त मात्र आपल्याला व्यवस्थित घालवता आला पाहिजे. पुढचं एक आपण गणित घेऊया. बघा आता इथे काय सांगितलं हा 2. आता इथे बघा इथे 0 होता. हे थोडंसं गणित वेगळं आहे. इथे 2 दशांश चिन्ह 536 आणि फक्त 6 या एका संख्येवरच काय आहे आवर्ती चिन्ह आहे. मग आता काय करायचं बघा 2 आहेत तसं लिहून घेऊया. 2 पूर्ण अंक आहेत ना म्हणून मग पुढे लिहिलं. आता इथे कोणता अंक आहे 536 लिहून घ्या. 536 भागिले एका संख्येवरच आवर्ती आहे म्हणून एक वेळाच काय करायचंय 9 लिहायचंय. किती संख्यांवर आवर्ती चिन्ह नाहीये 1 आणि 2 म्हणजे या दोन संख्यांवर आवर्ती चिन्ह नाहीये. मग त्याच्याऐवजी आपण काय करतो छेदामध्ये 0 लिहितो. आता काय सांगितलं ही पूर्ण संख्या या दोघांवर आवर्ती चिन्ह नाहीये. मग त्या दोन संख्या अंशातून काय करायचे वजा करायच्या आहेत. मग बघा 2 पूर्ण आहेत तसे लिहून घ्यायचे. 6 मधून बघा या 6 मधून हे 3 गेले 3 बाकी राहिली. 3तून 5 जात नाही आपण इकडचा खाचा तिकडे घेतला 13 झाले. 13तून 5 गेले किती राहिले 8 राहिले. मग इथे लिहून घ्यायचे 8. आता बघा इकडचा हाचा तिकडे गेला म्हणजे इथे किती राहिले 4. इथे काय आहे का नाही मग 4च्या इथे 4 लिहून घ्यायचे. आता काय छेदामध्ये 900 आहे तसं. मग हे आपलं एवढं उत्तर आले. बघा इथे बरोबर चिन्ह नाहीये डायरेक्ट इथे 2 आहे. या पद्धतीने आपलं हे उत्तर आलंय. आता भाग जात असेल तर घालवायचंय. मग बघा भाग जातोय. बघा या सगळ्यांची बेरीज 8 आणि 4 12 13 14 15 यांची बेरीज किती आली 15 आली. आणि यांची 9 0 0 9 झालं. 9 अधिक 0 अधिक 0 यांची बेरीज 9 झाली. दोन्ही संख्या 3च्या पाढ्यातल्या. बघा या दोन्ही संख्यांची बेरीज 15 मध्ये या संख्यांची बेरीज किती आली 15 म्हणजे याला 3 ने भाग जातो. आपण 3ची कसोटी बघितलेली आहे. याची पण बेरीज आली 9 म्हणजे याही संख्येला 3 ने भाग जातो. आता काय करायचं इथे 3 ने भाग घालूया. मग बघा 3 1 3 इथे बघा 4तून 3 गेले इथे 1 राहिलाय.
छेदामध्ये 3 त्रिक 9, 3 शून्य 0, 3 शून्य 0. मग आपलं उत्तर काय आलंय 2 पूर्णांक वर अंशामध्ये आलं 161 आणि खाली छेदामध्ये आले 300. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा दशांश आवर्ती दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना या पद्धतींचाच आपल्याला काय करायचे वापर करायचा आहे. म्हणजे आपलं गणित लगेच बरोबर येणार आहे. आणि कमी वेळेमधले जास्त घ्यायला ट्रिक्स वगैरे काय आहेत का किंवा जास्त काही स्टेप करायचेत का तर काही नाहीये. उलट खूप सोपं आहे. बघा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवर्ती दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते बघितलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आवर्ती दशांश अपूर्णांकांचे क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरची जी उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.